नमस्कार. आज आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी सबलिमिनल थॉट विजन मॅनिफेस्टेशन ही एक फार प्रभावी टेक्निक शिकणार आहोत. याच्यासाठी आपल्याला एखादा विशिष्ट वेळ द्यायची किंवा अल्फा अवस्थेत जायची, एखाद्या ध्यानाची पद्धत शिकण्याची किंवा करण्याची गरज नाही आहे. आपल्या रोजच्या दिनचर्यामध्ये आपण ही गोष्ट कधीही, केव्हाही, जेवढं शक्य असेल तेवढं करत राहायची आहे. ज्याच्यामुळे आपण आपली इच्छापूर्ती आपल्या सबकॉन्शियस माइंडद्वारे करू शकतो. ओजे सिल्वा यांच्या सिल्वा मेथड ऑफ माइंड टेक्निक्स मधली ही अत्यंत एक प्रभावी टेक्निक आहे, जी आज तुमच्याशी शेअर करतो. याच्यासाठी आपल्याला करायचं काय आहे, की पहिल्यांदा आपल्याला आपली एक इच्छा स्पष्टपणे ठरवायची आहे. की समजा तुम्हाला एखादी रक्कम हवी असेल ठराविक, तुम्हाला आजारातनं बरं व्हायचं आहे किंवा तुमचं शरीर तुम्हाला हेल्दी ठेवायचं आहे, तुमचे रिलेशनशिप तुम्हाला उत्तम ठेवायचे आहे, जे काही तुमची इच्छा आहे ती इच्छा तुम्ही स्पष्ट असली पाहिजे, क्लिअर असली पाहिजे त्या बाबतीत. आता ती इच्छा त्याच्याबद्दल तुम्ही क्लिअर झालात तर मग करायचं काय आहे, त्याच्यानंतर रोजच्या रुटीन मध्ये आपण आपला हा जो थर्ड आयचा पॉइंट आहे, इथे थोडंसं बघायचं आहे आणि फक्त 3 ते 4 सेकंद आपली जी काही इच्छा आहे, मग समजा ती एखादी पैशाची रक्कम असेल तर ती पैशाची रक्कम बघायची आहे. तुमचे नातेसंबंध व्यवस्थित ठेवायचे असतील तर तुमच्या नातेसंबंधाशी संबंधित जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीबरोबर तुम्ही अतिशय प्रेमाने बोलत आहात असं बघायचं आहे. तुम्हाला जर स्वतःला हेल्दी बघायचं असेल तर तुमचा आजार बरा झालेला आहे, तुम्ही शरीराने स्वस्थ आहे असं बघायचं आहे. किती? फक्त 4 सेकंद मोजून. आणि त्याच्यानंतर एक वाक्य बोलायचं आहे. हे असं बघितल्यानंतर एक वाक्य बोलायचं आहे. काय वाक्य बोलायचं आहे? की थँक्यू युनिव्हर्सल, किंवा तुमचे जे कोणी श्रद्धास्थान असतील, तुमचे इष्टदेव असतील, तुमचे गुरु असतील, स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज असतील, दत्त महाराज असतील, साईनाथ महाराज असतील, जे कोणी तुमचे श्रद्धास्थान असतील, तुमची कुलस्वामिनी असेल, त्या सगळ्यांना तुम्ही आठवायचं आहे आणि त्या सगळ्यांना धन्यवाद मानून मनोमन ही कृतज्ञता व्यक्त करायची आहे की थँक्यू, तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात ही प्रोसेस सुरू झालेली आहे. थँक्यू, तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात ही इच्छापूर्तीची प्रोसेस सुरू झालेली आहे असं बोलायचं आहे. आता हे का करायचंय बघा, आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये इतक्या वर्षाचा अनुभवांचा जो काही प्रोग्रामिंग झालेला आहे ना, त्यामुळे त्याच्या विरोधी जर आपण एखादी गोष्ट बघायला सुरुवात केली ना, तर त्याच्या आधी आपला जो कॉन्शियस माइंड आहे तो एखाद्या वॉचमॅन सारखा त्या गोष्टीला अडवतो. तो त्याला पूर्ण करण्यामध्ये विघ्न निर्माण करतो, कारण त्याला त्या प्रोग्रामिंगची सवयच नाहीये. त्याला निगेटिव्ह प्रोग्रामिंगची सवय आहे किंवा लॉजिक लावायची सवय आहे की अरे बाबा हे कसं शक्य होईल, तू ह्या आजार इतक्या वर्षापासून तू त्याच्यापासून त्रासलेला आहेस, हे कसं शक्य होईल, तुझ्या आयुष्यात एवढे अडथळे आहेत, हे कसं पॉसिबल होईल, असं आपलं मन म्हणजे आपला कॉन्शियस माइंडच आपल्याला विरोध करत असतो, तो लॉजिक लावत असतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये जी मॅनिफेस्टेशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये विघ्न निर्माण होतात. परंतु ज्या वेळेला आपण थर्ड आय वरती असं फोकस करून 4 सेकंद ती इमेज पाहतोय आणि सोडून देतोय, त्याच्यानंतर काही त्याच्यावरती विचार करायचा नाहीये, फक्त 4 सेकंद बघायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. आणि जे कोणी तुमचे श्रद्धास्थान आहे त्यांना
ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे की मला जी ही इच्छापूर्तीची प्रोसेस सुरू केल्याबद्दल धन्यवाद. असं जर तुम्ही करायला लागाल तर त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हॅक कराल. तुमच्या कॉन्शियस माइंडला न कळता तुम्ही तुमच्या इच्छेचं जे काही बीज आहे ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पेरायला सुरुवात करताय आणि त्याचं मॅनिफेस्टेशनची प्रोसेस तयार करायला सुरुवात करताय. सो हे किती वेळा करायचं आहे, जेवढं शक्य असेल. म्हणजे ओजे सिल्वा म्हणतात 1000 वेळा करा रोज, दिवसात. आता आपण जर काउंटर लावून 1000 वेळा करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये पण मन लॉजिक लावेल, अरे हे कसं शक्य होईल, 1000 वेळा कसं होणार. ठीक आहे, 1000 वेळा नाही, सुरुवातीला 100 वेळा तर एक टार्गेट ठेवा. 100 वेळा नाही, 50 वेळा तर टार्गेट ठेवा. आणि मग तो टार्गेट वाढवत जाऊन जाऊन 1000 पर्यंत पोहोचा. आणि ही प्रोसेस कितींदा करा, फक्त 4 सेकंदाची प्रोसेस आहे. कितीही वेळा करायची आहे. कंटिन्यू करत बसायची नाहीये. 4-5 मिनिटं बघायचं नाहीये, 4 सेकंद फक्त. सो अशा पद्धतीने जर तुम्ही या पद्धतीने आपली इच्छापूर्ती आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये पेरायला लागला, तसा प्रोग्रामिंग करायला लागला, युनिव्हर्सल त्याप्रमाणे गोष्टी, त्याप्रमाणे माणसं, त्याप्रमाणे परिस्थिती, त्याप्रमाणे अपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यात निर्माण करायला सुरुवात करेल. सो हे पॉवरफुल टेक्निक्स आज मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. तर तुम्ही त्या गोष्टीचा सराव करायचा आहे. तुमच्या इच्छेबद्दल क्लिअर राहायचं आहे. सातत्याने 4 सेकंदाची ही प्रोसेस करायची आहे आणि तुमच्या श्रद्धास्थानाला, युनिव्हर्सलला ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे. एवढं फॉलो केलं तरी देखील युनिव्हर्सल तुमची इच्छापूर्ती करायला तुम्हाला मदत करेल. सो डेफिनेटली ही गोष्ट आपल्या आयुष्यात त्याचा लाभ घ्या आणि तुमचे अनुभव मला नक्की कळवा. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त माणसांपर्यंत, जास्तीत जास्त माणसांना इच्छापूर्ती करण्यास मदत करा आणि आपलं आयुष्य समृद्ध करा, संपन्न करा. थँक्यू. धन्यवाद.